नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत, सम्यक संबुद्ध, देवानंग पियदस्सी, धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्याही प्रती मंगलाची कामना करतो। आज या ठिकाणी आयुष्यमान उपासक रमेशजी निंबाळकर, आयुष्यमती उपासिका शारदाई निंबाळकर व आयुष्यमती उपासिका अश्विनीताई निंबाळकर, विसावा कॉलनी, यवतमाळ, पिंपळगाव रोड या ठिकाणी या परिवारांनी आज भिक्खूला आमंत्रित करून परित्तपाठ आणि भोजनदान आणि चिवरदानाची परंपरा, ही दान परंपरा या परिवारांनी परिपूर्ण केलेली आहे। बौद्ध धर्मामध्ये जे अठ्ठपरिस्कार असतात, म्हणजे ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये ज्या भिक्खूला लागणाऱ्या ज्या काही 8 वस्तू आहेत, ज्या बुद्धांनी त्यांच्या धम्मग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेल्या आहे, ज्याला अठ्ठपरिस्कार म्हणतो। तर या अठ्ठपरिस्कार ह्या महत्वाच्या भिक्खूसाठी दानादी कर्म असतात। त्यासोबतच चतुपरिखार सुद्धा दान आहे। चतुपरिखार दान म्हणजे काय, तर 4 प्रकारचे दान असतात जी भिक्खूंना प्रदान केली जात असतात। तर जे अठ्ठपरिस्कार दान आणि चतुपरिस्काराचे जे दान आहे हे अठ्ठपरिस्कार मध्ये सुद्धा येत असतात। तर हे चतुपरिस्कार दान म्हणजे काय, तर भिक्खूला भोजन दान देणे, चिवरदान, वस्त्रदान हे करणे आणि आवास दान करणे आणि औषधी, ज्याला भगवान बुद्धांनी भैषज्य दान म्हटलेलं आहे। तर हे 4 प्रकारचे हे चतुपरिस्कार दान। तर जे काही उपासक उपासिका भिक्खू संघाला जे काही भोजनदान देत असतात, तर या भोजनदानाची स्वतः स्तुती आणि प्रशंसा भगवान बुद्धाने सुद्धा केलेली आहे। आपण बौद्ध साहित्यामध्ये जर बघितलं तर जी सुजाता माता आहे, आता सुजाता कोण आहे, तर सुजाता ही तथागत भगवान बुद्धांची प्रथम उपासिका आहे। ही सुजाता बकरोर निवासी असते, ती बोधगया उर्वेलेला असते आणि नंतर तिला वाराणसीला देण्यात येत असतं। आणि मग हीच सुजाता इसी परतन मृगदाय वनामध्ये तिचा जो मुलगा असतो यश, हा भिक्खू बनत असतो 6बा। आणि नंतर सुजाता आणि तिचे पती आहे ते वाराणसीला ते श्रेष्ठी असतात, धनाढ्य असतात, धनवान असतात। तर ते बुद्धाला आणि भिक्खू संघाला वाराणसीच्या आपल्या घरी आमंत्रित करत असतात भिक्खू संघासहित। तर त्यावेळी सुजाता ही भगवान बुद्धाला म्हणजे शरण जात असते। संपूर्ण परिवाराची दीक्षा ज्या पौर्णिमेला होते ती पौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा, जी आताच झालेली आहे। दुसरी गोष्ट, सुजाता भोजनदान झाल्याच्या नंतर तिचा परिवार तर म्हणजे उपासकांची धम्मदीक्षा तर घेतेच, परंतु सुजाता सुद्धा ही धम्मदीक्षा घेत असते। तर सुजाता ज्या दिवशी धम्मदीक्षा घेत असते ती पौर्णिमा असते ज्येष्ठ पौर्णिमा। वाराणसीला ती धम्मदीक्षा घेत असते आणि म्हणून जगामध्ये पहिली उपासिका, तथागत भगवान बुद्धांची पहिली उपासिकेचा जो बहुमान आहे तर तो सुजाताला प्राप्त होतो। म्हणून बुद्धाची पहिली उपासिका सुजाता आहे। तथागत भगवान बुद्धांची महाउपासिका ती महाउपासिका मिगार माता विशाखा आहे, जिने भगवान बुद्धाला 8 वर मागितले होते। तथागत भगवान बुद्धांचे प्रथम 2 उपासक तपस्सू आणि भल्लिक आहे।
ज्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्त झाली होती झाडाखाली, तर त्यावेळी कलिंग देशातून म्हणजे आजच्या ओडिसा राज्यातून 500 बैलबंड्यासहित ते व्यापारी म्हणून तपस्सू आणि भल्लिक हे जे दोन भाऊ आहेत, तर हे दोन व्यापारी आणि त्यांच्यासोबत 500 बैलबंड्या, तर हे सोबत घेऊन आल्याच्या नंतर जेमतेम म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम ज्यांना सम्यक संबोधी ज्ञान प्राप्ती बोधी प्राप्ती झाली होती, तर त्यावेळी जे भोजन दान देतात तपस्सू आणि भल्लिक. आणि ज्यावेळी तपस्सू आणि भल्लिक उपासक म्हणून दोघही बंधू दोघही व्यापारी धम्मदीक्षा घेतात, त्यावेळी भिक्खू संघाची निर्मिती व्हायचीच असतात. आणि म्हणून तपस्सू आणि भल्लिक हे तथागत भगवान बुद्धांचे प्रथम दोन उपासक आहे. ते फक्त बुद्धरत्न आणि धम्मरत्नाला शरण जात असतात. मी भोजनाची स्तुती म्हणून काय सांगितलेलं आहे की भोजन म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी जे सुजाताचं जे महापरिनिर्वाण सुत्तामध्ये सुजाताच्या खीरदाणीचं प्रशंसा केलेली आहे की हे आनंदा, हे भिक्खू हो, धन्य ती सुजाता माता की जिचे खिरीचं भोजन ग्रहण करून मला ते भोजन बुद्धत्व प्राप्तीसाठी सहाय्यकारी ठरलं, मदतगार ठरलं. आणि मग सुजाताच्या भोजनाची सुद्धा स्तुती केलेली आहे. महापरिनिर्वाण सुत्तामध्येच तथागत भगवान बुद्धांनी चुंद लोहाराचे शेवटचे जे भोजन आहे, जे आम्रवनात पावापुरी नगरीमध्ये जे आम्रवन असते आणि त्या आम्रवनामध्ये चुंद हे बुद्धाला भोजन दान देत असतात, तर ते भोजन दान ग्रहण करून चुंद लोहाराचं शेवटचं भोजन दान ग्रहण करून बुद्धाला सम्यक संबुद्धाला महापरिनिर्वाण प्राप्त होत असतं. म्हणजे दोनही भोजनाची तथागत भगवान बुद्धांनी प्रशंसा केलेली आहे, स्तुती केलेली आहे. आणि म्हणून आपण विशाखा मातेचे 8 वरदान जर बघितले तर त्याच्यामध्ये विशाखा मातेनं जे बुद्धाला 8 वर मागितलेले आहे हे बुद्धासाठी एक प्रकारच्या सोयी सवलती आहे. बुद्धाकडून मागितलेले एक प्रकारचं आरक्षण म्हटलं तरी चालते. हे विशाखानं मागितलेले जे 8 वर आहे हे एक प्रकारे भिक्खूंच्या, त्याच्यामध्ये विशाखा हे 8 वर मागत आहे तर ते स्वतःकरिता मागत नाही, तर भिक्खूंच्या हिता सुखाकरिता ती मागत आहे. तर त्याच्यामध्ये जो काही 7वा वर विशाखा मागत आहे हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये सुद्धा आहे की विशाखा माता काय म्हणते तथागत सम्यक संबुद्धाला की तथागता मी आजीवन, आजीवन म्हणजे जीवित पर्यंत म्हणजे जिवंत असेपर्यंत आजीवन भिक्खू संघाला खीर दान देऊ इच्छिते. या 8 वरापैकीचा 7वा वर विशाखा मागत असते. आणि म्हणून विशाखा ही बुद्धाची महाउपासिका आहे, जिला महाउपासिका मिगार माता विशाखा म्हणतात. आणि भगवान बुद्धांचा महाउपासक सुदत्त नाथ पिंडक आहे. आज या निंबाळकर परिवारामध्ये जे काही आपण भोजनदान दिलेलं आहे, तर या भोजनदानाचं जे महत्व आहे तथागत भगवान बुद्धांनी भोजन सुत्तामध्ये आणि सुप्रवासा सुत्तामध्ये भोजनदानाचं महत्व भगवान बुद्धांनी विशद केलेलं आहे. तर या भोजनदानाचे जे 4 प्रकारचे लाभ भगवान बुद्धांनी सांगितले आहेत, आयु, वन्न, सुख आणि बल. जो कोणी उपासक किंवा उपासिका श्रद्धायुक्त चित्तानं एक किंवा त्यापेक्षा अधिक भिक्खूला भोजनदान करत असते, तर त्याला त्या भिक्खूंना 4 गोष्टीचा लाभ होत असतो. आयु, वन्न, सुख आणि बलाची प्राप्ती होत असते. आज विशेष दिवस म्हणून आज जे गुरु चंद्रमणी महास्तवीर आहे, महातेरो गुरु चंद्रमणी महास्तवीर हे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धम्म दीक्षा गुरु आहे. तर गुरु चंद्रमणी महास्तवीर महातेरो भिक्खूजींचा आज जयंती दिवस आहे 6 जून. आजची तारीख मला वाटते ती 6 जून आहे. तर या 6 जूनच तारीख आहे ना. तर या कालच आदरणीय पूजनीय भदंत ज्ञानज्योतीजी महातेरो जे ताडोबा जंगलामध्ये असतात, तर ताडोबा जंगलामध्ये चंद्रपूरच्या ताडोबा जंगलामध्ये ज्ञानज्योती महातेरो यांचा काल जन्मदिवस झालेला आहे, म्हणजे पूर्वाश्रमीचा जन्मदिवस. त्यांच्या आईचं नाव सागरताबाई होतं, त्यांच्या वडिलांचं नाव जगन्नाथ होतं. आणि चारगावच्या घनदाट जंगलामध्ये अचानक ज्ञानज्योती भंतेचा काल
पूर्वाश्रमीचा म्हणून जन्मचा दिवस होता ना आज गुरु चंद्रमणी महातेरो भंतेजी यांचा आज जन्मदिवस आहे. तर आपल्याला माहित आहे की गुरु चंद्रमणी महातेरो यांचा जन्म ब्रह्मदेशामध्ये झालेला आहे. ब्रह्मदेश, तर आपण बौद्ध धर्मामध्ये ब्रह्मदेश म्हणजे कशाला म्हटलेला आहे? हा ब्रह्मदेश जम्बूद्वीप भारताचाच एक भाग होता. त्या काळामध्ये ब्रह्मदेशाला बुद्धाच्या काळामध्ये आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये, नीट लक्ष द्या, बुद्धाच्या काळात आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये या ब्रह्मदेशाला स्वर्णभूमी म्हणायचे. स्वर्णभूमी या नावाने हा ब्रह्मदेश किंवा त्याला म्यानमार म्हणत असतो, हा देश ओळखला जात होता. बम्म शब्द पाली प्राकृत धम्म लिपीतला शब्द आहे. बम्म म्हणजेच धम्म होत असते आणि धम्म म्हणजेच ब्रह्म होत असते. म्हणून जे 4 प्रकारचे ब्रह्मविहार तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलेले आहे, तर असा 4 ब्रह्मविहारामध्ये रममान करणारा म्हणजे ज्या ठिकाणची जी लोक आहे, अनुयायी आहे, भिक्खू आहे, भिक्खुणी आहे, उपासक आहे, उपासिका, असा देश म्हणजेच ब्रह्मदेश, ज्याला म्यानमार सुद्धा म्हणून ओळखला जात असतो. तर बुद्धाच्या आणि अशोकाच्या, महान अशोकाच्या काळामध्ये हा एक जम्बूद्वीप भारताचाच एक भाग होता आणि त्यावेळी त्याला स्वर्णभूमी म्हणून ओळखल्या जात होत्या, ब्रह्मदेशला, जम्बूद्वीपला. आणि म्हणून सम्राट अशोकाच्या काळामध्ये हा भारत बुद्धमय भारत, धम्ममय भारत होता, प्रबुद्ध भारत होता, धम्म राज्य होतं आणि राजा भवतु धम्मिको, या जम्बूद्वीप भारताचा जो राजा होता महान सम्राट अशोक, हा राजा धम्मवान होता. धम्मवान राजा असेल तर प्रजा सुद्धा धम्मवान असते. आणि म्हणून सम्राट अशोकाने जे राज्य चालवलं त्याला शासन प्रशासन म्हणणं चुकीचं आहे. सम्राट अशोकाने जे शासन चालवलं त्याला धम्मानुशासन म्हणतात आणि ते भगवान बुद्धांच्या तत्वप्रणालीवर ते आधारित होतं. आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे भगवान बुद्धांच्या हे जे मानवी नैतिक मूल्य आहे याच्या आधारावरच महान सम्राट अशोकाने सोन्याचा भारत, स्वर्णिम भारत आणि सोन्याची लंका, सोन्याची लंका म्हणजे रावणाची नाही तर सोन्याची लंका म्हणजे महान सम्राट अशोकांनी आपला मुलगा महामहेंद्र आणि संघमित्राच्या सोबत एकूण 11 भिक्खुनी आणि महामहेंद्राच्या सोबत सुद्धा 6 भिक्खू गेले होते श्रीलंकेला आणि त्यांनी लंकेला सोन्याची लंका म्हणजे प्रबुद्ध लंका निर्माण केली होती. म्हणून आज गुरु चंद्रमणी महास्तवीर यांचा जो जन्म दिवस आहे तर तो त्यांचा जन्म लक्षात घ्यायचा आहे, त्यांचा जन्म ब्रह्मदेशामध्ये, म्यानमारमध्ये किंवा त्यावेळेच्या बुद्धाच्या काळामध्ये स्वर्णभूमीमध्ये झालेला होता. आपल्याला माहित आहे की महान सम्राट अशोकांनी जे विश्व बौद्ध धम्म संगीती, 3री विश्व बौद्ध धम्म संगीती जी भरविली होती, ती भरवली होती पाटलीपुत्र पटण्याला अशोकाराम महाविहारामध्ये. मोग्गलीपुत्र तीस हे जे भिक्खू आहे, अर्हत भिक्खू, हे मथुरेचे होते, त्यांचा जन्म मथुरेला झाला होता. तर हे मोग्गलीपुत्र तिस्साच्या नेतृत्वात जी 3री विश्व बौद्ध धम्म संगीतीचं आयोजन केलं होतं आणि या 3ऱ्या विश्व बौद्ध धम्म संगीतीमधून महान सम्राट अशोकांनी अनेक विद्वान अर्हत भिक्खूंची निवड जगभरामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता केलेली होती. तर त्यावेळी महान सम्राट अशोकांनी मोग्गलीपुत्र तीस या अर्हत भिक्खूंच्या नेतृत्वामध्ये सोन आणि उत्तर, लक्षात घ्या, सोन आणि उत्तर हे जे 2 अर्हत भिक्खू आहे, या सोन आणि उत्तर या अर्हत 2 भिक्खूला 3ऱ्या विश्व बौद्ध धम्म संगीतीमधून पाटलीपुत्र पटना अशोकाराम महाविहारामधून सम्राट अशोकांनी स्वर्णभूमीला म्हणजे आजच्या ब्रह्मदेशला, म्यानमारला बौद्ध धम्म प्रचारासाठी पाठवलेलं होतं. आणि म्हणून या जीवनामध्ये धम्मगुरूची खूप आवश्यकता असते. म्हणून या भारताला काही लोक विश्वगुरु म्हणतात. भारत हा विश्वगुरु आहे, भारत हा विश्वगुरु आहे असं जे लोक म्हणतात, भारत विश्वगुरु नाही आहे. भारत कसा काय विश्वगुरु राहू शकतो? बुद्ध विश्वगुरु आहे. या भारतामध्ये ज्या बुद्धाचा जन्म झाला, बुद्धाला विश्वगुरु म्हणतात. आणि या जगातील पहिले जे गुरु आहे, टीचर आहे, शिक्षक आहे, मार्गदर्शक आहे, मार्गदाता आहे. आणि गुरुला पालीमध्ये शास्ता म्हणतात. शास्ता म्हणजेच गुरु होत असते. आणि आपल्याला माहित आहे की बौद्ध साहित्यामध्ये जर वाचलं आपण तर आखाडी पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात काही लोक.
आता गुरुपौर्णिमा काही ब्राह्मण लोक वेगळ्या पद्धतीने साजरी करतात, परंतु गुरुपौर्णिमा जिला काही लोक आखाडी पौर्णिमा म्हणतात, ज्या आखाडी पौर्णिमा यासाठी महत्वाची आहे की आखाडी पौर्णिमेला महामायेला गर्भसंभव झाला होता. आखाडी पौर्णिमेलाच म्हणजे सिद्धार्थ गौतमाने जगाच्या कल्याणासाठी, हितासाठी, सुखासाठी सर्वस्व सुखाचा त्याग केला होता, म्हणजे महाभिनिष्क्रमण केले होते. तो दिवस होता आखाडी पौर्णिमेचा, वयाच्या 29व्या वर्षी. आखाडी पौर्णिमेलाच तथागत भगवान बुद्धांनी सारनाथला, वाराणसीला, गंगा नदीच्या किनारी इसिपतन मृगदाय वनामध्ये 5 भिक्खूंना सोबत घेऊन त्यांनी भिक्खू संघाची निर्मिती पहिल्यांदा केली. आपल्या पहिल्या वर्षावासाला सुरुवात तथागत भगवान बुद्धांनी आखाडी पौर्णिमेलाच केली. याच आखाडी पौर्णिमाला, जिला गुरुपौर्णिमा म्हणतात काही लोक, तर याच गुरुपौर्णिमेला भिक्खू संघ सुद्धा निर्माण केला होता. तर या जगातील पहिले विश्वगुरु जर कोण असेल तर ते महान तथागत सम्यक संबुद्ध आहे. म्हणून आखाडी पौर्णिमेला काही लोक गुरुपौर्णिमा म्हणतात. आखाडी पौर्णिमेलाच धम्मचक्र प्रवर्तनाचा उद्देश, म्हणजे तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा पहिला उपदेश, पहिलं धम्म प्रवचन, पहिली धम्मदेशना म्हणा, ती सारनाथला केली आणि ती आखाडी पौर्णिमेलाच केली. आणि म्हणून बुद्धच हे या जगातले पहिले गुरु आहे. भिक्खू संघ निर्माण केला आखाडी पौर्णिमेला. भिक्खू संघ म्हणजे 5 भिक्खूंची निर्मिती केली आणि तथागत सम्यक संबुद्ध हे गुरु बनले, म्हणून ती गुरुपौर्णिमा, आखाडी पौर्णिमा म्हणून ती सुरुवात होत असते. आणि म्हणून गुरु या शब्दाचा पालीमध्ये भगवान बुद्धालाच विश्वगुरु म्हणतात आणि भगवान बुद्धच हे विश्वगुरु आहे. आणि भगवान बुद्धाला शास्ता म्हणतात, मार्गदाता म्हणतात. बुद्ध म्हणतात, मी मुक्तिदाताही नाही, मोक्षदाताही नाही, तर मी मार्गदाता आहे. जो कोणी माझ्या आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुकरण करेल, पालन करेल, त्यावर चालण्याचा कसोशीने प्रयत्न करेल, तो दुःखमुक्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये या जगाचा सर्वोच्च गुरु जर कोण असेल तर ते आहे तथागत सम्यक संबुद्ध. तर आज जे गुरु चंद्रमणी महातेरो, हे जे गुरु चंद्रमणी महातेरो हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची त्यांना दीक्षा दिली 14 ऑक्टोबर 1956ला, म्हणजे माई साहेब उर्फ सविताताई शारदा कबीर आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नागपूरच्या त्या अशोक विजयादशमीला स्वतःच्या हस्ते गुरु चंद्रमणी महास्तवीर भिक्खू ब्रह्मदेश. तर आपण एक गोष्ट लक्षात घ्या, या भारतामध्ये, या जम्बूद्वीप भारतामध्ये खूप सारे बौद्ध राजे होऊन गेले, बौद्ध राजे, नागराजे होऊन गेले, परंतु सर्वच बौद्ध राजे केवळ सम्राट अशोकांना जर सोडलं तर सम्राट अशोक हे हिनयानी, म्हणजे जे बुद्धाचा जे मूळ शिकवण आहे थेरावाद म्हणजेच काय तर हिनयान पंथ, जसं आपण हिनयान, महायान, वज्रयान, तंत्रयान, मंत्रयान म्हणत असतो, जे काही 18 संप्रदाय आहे बौद्ध धम्मामध्ये, तर केवळ सम्राट अशोकांना सोडून बाकीचे सर्व जे बुद्धिस्ट राजे झाले, हर्षवर्धन म्हणा, सम्राट कनिष्क किंवा सातवाहन राजे, या जम्बूद्वीप भारतामध्ये जेवढे काही बुद्धिस्ट राजे झाले, ज्यांनी बौद्ध धम्माला राजाश्रय दिला, बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला, बौद्ध धम्म प्रचार प्रसारात ज्यांचं खूप मोठं योगदान आहे, हे सर्वच बौद्ध राजे महायान वज्रयान पंथाचे होते. केवळ सम्राट अशोकांना सोडून केवळ सम्राट अशोक हे थेरावाद हिनयान पंथाचे होते. आणि म्हणून सम्राट अशोकांनी जे काही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तर ती भगवान बुद्धांच्या मूळ शिकवणुकीशी प्रामाणिक होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला अशोक विहारामध्ये जे काही जागतिक नोबेल पारितोषिक जे काही दलाई लामा आहे धर्मगुरु, यांनाही भेटण्यासाठी गेले होते. धम्म दीक्षेसाठी आमंत्रित केलं होतं दलाई लामांना. त्यावेळी डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांनाही आमंत्रित केलं होतं धम्म दीक्षा च्या कार्यक्रमासाठी, किंवा इंग्लंडचे उर्गेन संघरक्षित यांना सुद्धा आमंत्रित केलेलं होतं. परंतु हे तीनही लोक बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेला उपस्थित राहिले नाही. डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन, उर्गेन संघरक्षित आणि दलाई लामा यांना तिघांनाही आमंत्रित केलं, परंतु नंतर मात्र
जेव्हा 6 डिसेंबर झाली तर तेव्हा मात्र डॉक्टर भदंत आनंद कौशिल्यान हे दीक्षा घ्यायला महापरिनिर्वाणाच्या वक्ती 6 डिसेंबरला होते. ती गोष्ट वेगळी आहे. पण त्यावेळी सुद्धा ही लोक उपस्थित राहिली असती, डॉक्टर भदंत आनंद कौशिल्यान भिक्खू किंवा मग उर्गेन संघरक्षित म्हणा किंवा मग महापंडित राहुल सांकृत्यायन किंवा दलाई लामा, तर हे नाही राहिले. माहित नाही त्यावेळी त्यांना काही माहित नाही, परंतु त्यावेळी मात्र धम्मदीक्षेला हे लोक जर उभे राहिले असते त्या काळामध्ये तर आणखी वेगळं चित्र असतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मग गुरु चंद्रमणी महास्तवीर, जे गुरु चंद्रमणी महास्तवीर ज्यांना बुद्ध धम्माची प्रेरणा अनागारिक धम्मपाल यांना सुद्धा प्रेरणा देणारे गुरु चंद्रमणी महातेरो भिक्खू आहे. तर हिनयान थेरावादी भिक्खू होते आणि या थेरावादी भिक्खूंचीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेसाठी काय केली, निवड केलेली होती. म्हणून आज गुरु चंद्रमणी महातेरो यांचा जयंती दिवस आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1956 म्हणजे नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1956 नागपूरला जे श्याम हॉटेल आहे या श्याम हॉटेलमध्ये 7 भिक्खूंच्या सोबत घेऊन स्वतः चंद्रमणी महास्तवीर भिक्खू आणि 7 भिक्खू, त्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील सुमेध नावाचे भिक्खू सुद्धा होते त्यावेळी. आणि दुसरी गोष्ट, हुबळी कर्नाटकचे यन परमशांती भंतेजी सुद्धा होते आणि प्रज्ञानंद भंतेजी होते. असे एकूण 7 भिक्खू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यापूर्वी जे काही धम्म दीक्षेची जी काही आखणी केली होती ते श्याम हॉटेलमध्ये नागपूरला, तर त्या श्याम हॉटेलमध्ये सुद्धा गुरु चंद्रमणी महास्तवीरांच्या हस्ते तिथे सुद्धा जे काही पूजा वंदना घेण्यात आली होती. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की नंतर मग 14 ऑक्टोबरला सुद्धा धम्म दीक्षा म्हणजे माईसाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध धम्माची दीक्षा गुरु चंद्रमणी महातेरो भिक्खून दिली. म्हणजे त्या धम्मदीक्षेच्या स्टेजवर, त्याच नागपूरच्या धम्मदीक्षेच्या स्टेजवर 14 ऑक्टोबर 1956 गुरु चंद्रमणी महास्तवीर या भिक्खूने माईसाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना धम्मदीक्षा दिली आणि लगेच त्याच धम्मदीक्षेच्या स्टेजवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु चंद्रमणी महातेरो म्हणतात की मी माई साहेबांना आणि तुम्हाला धम्मदीक्षा दिलेली आहे, बौद्ध धम्माची दीक्षा दिली आहे, परंतु आता तुमच्या समोर जो काही जनसागर उसळलेला आहे हे 7 लाख लोक आहे, या 7 लाख लोकांना बुद्ध धम्माची दीक्षा तुम्ही आता स्वतः द्या. म्हणजे त्या धम्मदीक्षेच्या स्टेजवर गुरु चंद्रमणी महास्तवीर यांनी बाबासाहेबांना माई साहेबांना धम्मदीक्षा दिली, परंतु मात्र 7 लाख लोकांना त्याच धम्म मंचावर त्याच धम्मदीक्षेच्या सोहळ्यामध्ये बाबासाहेबांनी त्या 7 लाख लोकांना धम्मदीक्षा देण्याची जी सूचना गुरु चंद्रमणी महातेरोनच दिली होती. आणि त्यावेळी 7 लाख लोकांना बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली आणि नंतर 3 लाख लोकांना 30 सरण पंचशीला आणि 22 प्रतिज्ञा देऊन नागपूर आणि चंद्रपूर अशा 2 ठिकाणी बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली. म्हणून गुरु चंद्रमणी महातेरो जे गुरु आहेत त्यांचा आज जयंती दिवस आहे. आपल्याला माहित आहे की या जगामध्ये बुद्धासारखा शास्ता मार्गदाता गुरु कोणी नाही, म्हणून बुद्धालाच विश्वगुरु म्हणतात. बुद्धाला कोणीही गुरु नसते, लक्षात घ्या. बुद्ध हे स्वयं गुरु असतात, बुद्धाचे कोणीही गुरु नसतात. बुद्धाची उपसंपदा कोणीच करत नाही. आपल्याला असं वाटते जसं भिक्खू आणि भिक्खुनींची उपसंपदा होत असते, ती प्रक्रिया आहे. परंतु मला एका उपासकाने प्रश्न विचारला होता की तथागत बुद्धांची उपसंपदा कोणी करून दिली? बुद्धाची उपसंपदा कोणीच करून देत नसते. ज्यावेळी त्यांना बोध गयेला त्या उर्वेल्याला पिंपळ बोधिवृक्षाखाली जेव्हा त्यांना संबोधित ज्ञान प्राप्ती झाली, ज्या दिवशी त्यांना वैशाख पौर्णिमेला ज्ञान प्राप्ती झाली तोच दिवस त्यांच्या उपसंपदेचा दिवस आहे. म्हणजे बुद्धाचे कोणीही गुरु नसतात. आता बुद्धाचे कोणीही गुरु नसतात तर मग बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ जर वाचला तर त्याच्यामध्ये आपण जे गुरु पाहत असतो तर ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे गुरु आहे. बुद्धाचे कोणीही गुरु नसतात. गुरु कोणाचे असतात? बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे गुरु. जसं राजा शुद्धोधन, आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तर त्याच्यामध्ये आपण पाहत असतो, काय पाहत असतो की बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हे जेव्हा 8 वर्षाचे झाले तर त्यांच्या 8 वर्षामध्ये त्यांच्या विद्यारंभाला म्हणजे शिक्षणाला सुरुवात केली होती राजा शुद्धोधनाने. म्हणजे राजा शुद्धोधनाने
वयाच्या 8व्या वर्षामध्ये त्यांचा विद्यारंभ सुरू झाला होता, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा, बुद्धाचा नाही. तर तेव्हा त्यांनी 8 विद्वान ब्राह्मणांची निवड केली होती. 8 विद्वान ब्राह्मण म्हणजे त्याच्यामध्ये कौंडिन्य सुद्धा होता, जो नंतर अर्हत भिक्खू बनत असतो. तर हे 8 ब्राह्मणांची निवड केली. तर हे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे बालपणीचे किशोर वयातील ते गुरु आहे. नंतर मग ते सब्बमित्र, ज्यांना विश्वमित्र सुद्धा म्हणतात, सब्बमित्रांनाच विश्वमित्र म्हणतात. तर मग त्या म्हणजे पहिले 8 गुरु हे त्यांची निवड केली शुद्धोधन राजाने, हे बुद्धानीच धम्मामध्ये आहे. त्यानंतर सब्बमित्र किंवा ज्यांना विश्वमित्र म्हणतात. त्यानंतर मग ते आलार कालामकडे गेले, त्यानंतर उदकराम पुत्ताकडे गेले, भृगूकडे गेले, राजश्री नेगरीकडे गेले. तर हे काही त्यांचे गुरु, हे त्यांचे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे हे गुरु आहे. परंतु लक्षात घ्या, आलार कलाम आणि उदकराम पुत्त, तर त्या काळामध्ये जे जे त्या बोधिसत्व सिद्धार्थ गौतम त्यांच्याकडे गेले, तर त्यांच्याकडून ते काही ज्ञान प्राप्त झालं, तर त्यांच्या ज्ञान प्राप्तीतून त्यांना दुःखाच्या मार्गाचा, सत्याचा मार्गाचा शोध नाही लागला. अधिकारवाणीनं ते सांगता यावं म्हणून ते त्या काळामध्ये बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने ते करून पाहिलं. मग आलार कलामचं ज्ञान ग्रहण करत असताना त्या ध्यानाच्या, उदकराम पुत्ताच्या म्हणजे आलार कलामच्या 7 ध्यानाच्या पायऱ्या, उदकराम पुत्ताच्या 8 ध्यानाच्या पायऱ्या, त्यांच्याकडून जे जे काही होतं ते ज्ञान ते संपादन केलं, पण त्यांचं काही ते समाधान झालं नाही. आणि दुःख मुक्तीचा आणि सत्याचा मार्ग सापडण्यासाठी ते आलार कलाम असो का उदकराम पुत्त असो, कोणाचंही ज्ञान कामी पडलेलं नव्हतं. लक्षात घ्या. म्हणून आलार कलाम, उदकराम पुत्त हे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे गुरु आहे, पण त्यांचंही ज्ञान त्यांच्या दुःख मुक्तीच्या मार्गासाठी, सत्याच्या मार्गासाठी कामी पडलेलं नाही. म्हणून बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे ते लौकिक पूर्वाश्रमीचे ते गुरु असू शकतात, परंतु बुद्धाचे कोणीही गुरु नसतात. बुद्ध हे स्वयं गुरु असतात. आपल्याला माहित आहे, बुद्धाने जेव्हा बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती झाली, तर त्यांनी बोधी वृक्षाला वंदन केले. आपण कधी कधी भगवान बुद्धाला हात जोडताना पाहिलेले आहे. कधी कधी तुम्ही साचीच्या स्तूपावरही आपण पाहत असतो की बुद्धाने स्वतः बोधी वृक्षाचं कृतज्ञता बाळगली आहे, की ज्या पिंपळ वृक्षाला स्वतः बुद्ध आणि भिक्खू संघ हात जोडून आहे, वज्रासनाला आणि बोधी वृक्षाला. म्हणून बोधी राजा नमस्तुते म्हणतो, म्हणजे बुद्धाला जे वंदन केलं आहे, झाडाला जे वंदन केलेलं आहे, पिंपळ वृक्षाला कृतज्ञता व्यक्त केली आहे झाडाविषयी. म्हणून भगवान बुद्धांनी झाडाचे सुद्धा म्हणजे पिंपळ बोधी वृक्षाकडे ते ज्ञान प्राप्तीनंतर एकटक पाहत राहिले. त्यांनी 4 महाभूतांचं सुद्धा कृतज्ञता व्यक्त केली. म्हणून आज जो काही टेम्परेचर पारा वाढत आहे, उन्हीचा पारा वाढत आहे, याला कारण काय आहे की बुद्धाने स्वतः बोधी वृक्षाला वंदन केलेलं आहे. आपण त्या काळामध्ये पाहिलं असेल, बोधगयेचं उर्वेलचं झाड, तथागत भगवान बुद्ध जेव्हा श्रावस्तीच्या जेतवनामध्ये गेले, सुदत्त अनाथ पिंडक. आता हे श्रावस्ती कुठं आहे? सुदत्त अनाथ पिंडकाची श्रावस्तीच्या जेतवनामध्ये भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यामधले 25 वर्षावास केले आणि आनंदानं 25 वर्ष सेवा केली बुद्धाची भिक्खू म्हणून. तर भगवान बुद्ध ज्यावेळी श्रावस्तीला 25 वर्षावास करतात, तर त्या 25 वर्षावासाच्या एका वर्षावासामध्ये बुद्ध आनंद भिक्खूला उपस्थ ऐकला. असं म्हणतात की हे आनंदा, आपण बोधगयेला जा आणि त्या बोधगयेवरून जे पिंपळ वृक्ष आहे, जे बोधी वृक्ष आहे, जिथे ज्ञान प्राप्ती झाली, ते तिचं बोधगयेचं एक पिंपळ वृक्षाचं, बोधी वृक्षाचे झाड आपण श्रावस्तीच्या जेतवनामध्ये लावा. आणि म्हणून स्वतः आनंद हा बोधगयेला जातो. आणि नीट लक्ष द्या, म्हणजे आनंद काय करतो? स्वतः बोधगयेला जातो आणि बोधगयेवरून तेच पिंपळ वृक्षाचं, बोधी वृक्षाचं झाड तो श्रावस्तीच्या जेतवनामध्ये लावतो. आजही ते श्रावस्तीला, जेतवनाला आनंद महाबोधी वृक्ष म्हणून आजही लोक त्याची पूजन करतात. आणि भगवान बुद्धाने सुद्धा अंजली मुद्रा करून हात जोडून बोधी वृक्षाला वंदन केलेलं आहे. आज बोधी वृक्षाचं किती महत्व आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारतासारख्या दुर्गंधयुक्त, भारतासारख्या अस्वच्छ नद्या कुठंच नाही. बुद्धाच्या काळामध्ये आणि सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारतातल्या नद्या ह्या दुधासारखं पाणी वाहत होतं. आणि म्हणून जगामध्ये, जगाच्या पाठीवर सर्वात जास्त घाणेरड्या, दुर्गंध, जर अस्वच्छ जर नद्या कुठच्या असेल तर त्या फक्त भारतातल्या आहे. लक्षात घ्या. म्हणून सम्राट अशोकाच्या काळामध्ये नद्या स्वच्छ राहत होत्या.
कारण कुठलेही कर्मकांड नव्हते, ब्राह्मणानं कोणतेही दुकानं टाकले नव्हते, त्याच्यामध्ये कुठलं कैवल्य किंवा पुष्प किंवा गणपती वगैरे हे काही शिरवत नव्हते किंवा अस्थी शिरवत नव्हते. अस्थी शिरवण्याची परंपरा ब्राह्मण धर्मामध्ये आहे. बुद्धांच्या अस्थी नदीमध्ये शिरवल्या नाही. उपासकांच्याही अस्थी नदीमध्ये शिरवत नव्हते, त्याच्यावर झाडं लावत होते किंवा ते शेतीमध्ये टाकत होते. म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे सम्राट अशोकांनी आपल्या मुलीला, संघमित्राला आणि महामहेंद्रला बोधी वृक्षाचं झाड घेऊन श्रीलंकेला लावायला लावलं होतं. आणि म्हणून आज टेम्परेचर वाढत आहे, तर त्याला कारण कोणतं आहे? भगवान बुद्धांच्या 5 शिलापैकीचं पहिलं शिल पानाती पाता वेरमणी. आणि हे शिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये टाकलंय. म्हणजे केवळ मनुष्याचीच हत्या नाही, प्राण्यांचीच हत्या नाही, तर झाडांची सुद्धा हत्या करू नये, हे भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलंय. लोकांनी भगवान बुद्धांच्या पहिल्या शिलातलं, पंचशिलातल्या पहिल्या शिलाचं मनुष्यांनी म्हणजे उल्लंघन केलं, पहिल्या शिलाचं उल्लंघन केलं, झाडांची कत्तली झाली, तर आज उष्णतेचा पारा वाढताना आपल्याला दिसत आहे. आपण बौद्ध साहित्यामध्ये जर पाहिलं असेल की महान सम्राट अशोकांनी 84,000 महाविहार आणि 84,000 महास्तूप बांधली होती. तर जेवढी 84,000 महाविहार आणि महास्तूप सम्राट अशोकांनी बांधली होती, त्या 84,000 महाविहाराच्या जवळ आणि 84,000 महास्तूपांच्या जवळ सम्राट अशोकांनी 84,000 बोधी वृक्षाची, पिंपळ वृक्षाची लागवड केली होती. इतरही झाडांची लागवड म्हणजे वडांची झाडं असेल, आंब्याची असेल, औषधीची सुद्धा झाडं भारतामध्ये जर भेटत नसेल तर बाहेर देशामधून हे सम्राट अशोकांच्या शिलालेखांमध्ये लिहून आहे की त्यांनी पशु चिकित्सा, मनुष्य चिकित्सासाठी अनेक बाहेर देशातून ती औषधाची, वन औषधाची, जडीबुटीची झाडं सुद्धा मागितली होती. सम्राट अशोकांनी महामार्ग निर्माण करत असताना मनुष्यासाठी आणि प्राण्यासाठी दवाखाने काढले होते आणि एवढंच नाही तर त्यांनी औषधालय सुद्धा काढलेले होते. म्हणून सम्राट अशोकांनी रस्त्याच्या 2ही महामार्गावर वृक्षारोपण सुद्धा केलेलं होतं. अशोकाची सुद्धा झाडं लावलेली होती. म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की आज वृक्षाचं किती महत्व आहे. म्हणून भगवान बुद्धांच्या पहिल्या शिलाचं जर लोकांनी पालन केलं असतं तर आज एवढं मोठं तापमान आपल्याला दिसलं नसतं. तर हे भगवान बुद्धांच्या पंचशिलाच्या उल्लंघनाचाच परिणाम आपण भोगत आहे. लोक म्हणते निसर्ग कोपलेला आहे, निसर्ग अजिबात कोपत नसतो, निसर्ग आपल्या नियमानं चालत असतो. धम्माचे नियम म्हणजेच काय? निसर्ग नियम म्हणजेच धम्म नियम आणि धम्म नियम म्हणजेच निसर्ग नियम. लक्षात घ्या, धम्म नियम म्हणजे काय? धम्म नियम म्हणजेच निसर्ग नियम, निसर्ग नियम म्हणजेच धम्म नियम. जो धम्म नियमाचं म्हणजेच निसर्ग नियमाचं उल्लंघन करतो तर त्याला निसर्ग सजा देत असतो. लक्षात घ्या. म्हणून आज मनुष्य या तापमानामध्ये सजा भोगत आहे. म्हणून बुद्धाने कृतज्ञता बाळगली बोधी वृक्षाविषयी, त्यांना हात जोडले, स्वतः पूजा केली. सम्राट अशोकाने पूर्ण जगभर, भारताभर 84,000 बोधी वृक्षाची लागवड केली. म्हणून यावेळी आपण संकल्प करा, वर्षावासामध्ये कमीत कमी वर्षावासाला जर सुरुवात झाली तर आपण एक तरी बोधी वृक्ष लावला पाहिजे. आणि म्हणून झाडांचं किती महत्व आहे हे बुद्धाला कळलं होतं. म्हणून संविधानामध्ये सुद्धा एक जरी चंदनाचं झाड तोडलं, सागाचं झाड तोडलं, एक मोर जरी मारला तरी संविधानामध्ये ते कलम आहे. कारण बुद्धाचंच पंचशील बाबासाहेबांनी संविधानात मध्ये कलमाच्या रूपामध्ये टाकलेलं आहे. तर मी आज गुरुचं महत्व म्हणून सांगत असताना आज गुरु चंद्रमणी महातेरो यांचा जयंती दिवस आहे. तर आपल्याला माहित आहे की सिद्धार्थ गौतमाचे गुरु असतात. बुद्धाला कोणीही गुरु नसतात, ते स्वयंगुरु, विश्वगुरु असतात. आपल्याला माहित आहे गुरुचं किती महत्व असतं या जगामध्ये. म्हणजे काला अशोक नावाचा जो राजा होता बुद्धाच्या नंतर, ज्यांनी दुसरी धम्मसंगीती भरवली होती, वैशालीला. आपल्याला माहित आहे की पहिली जी म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये जो राजा बिंबिसार असेल, म्हणजे गुरुचं किती महत्व असतं जीवनामध्ये. धम्मगुरुचं, मार्गदाताचं, शास्त्राचं किती महत्व असतं. आपल्याला माहित आहे बुद्धाच्या काळामध्ये राजा बिंबिसार होता, त्याचाच मुलगा राजा अजातशत्रू होता, राजा प्रसेनजित होता श्रावस्तीचा. बुद्धाच्याच काळामध्ये पुक्कुसाती नावाचा गांधार देशाचा राजा होता. चंडप्रद्योत राजा होता बुद्धाच्या काळामध्ये, अवंती उज्जैनचा. त्याचप्रमाणे कौशांबीचा उदयन नावाचा राजा होता, वत्स राजा. तर बुद्धाला म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये ही जी काय मी 6 राजांची नावं घेतली आता, म्हणजे 6 राजांची, तर ह्या 6 राजांना बुद्ध जर भेटले नसते त्या काळामध्ये
तर त्यांचं कल्याण झालं नसतं, ते बुद्ध धम्माकडे वळले नसते. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यांनी दुसरी धम्म संगीती भरवली होती वैशालीला, वालुकाराम महाविहारामध्ये वैशालीला भरवली होती, तो राजा, खूप कमी लोकांना माहिती आहे त्या राजाचं नाव, तो राजा होता शिशुनाग वंशाचा काला अशोक. काला अशोक नावाचा जो राजा होता वैशालीला, त्याचं राज्य होतं, दुसरी धम्म संगीती भरवली होती. तर या काला अशोक नावाच्या राजाला, नागराजाला जर यश नावाचा किंवा रेवत नावाचे भिक्खू भेटले नसते, धम्मगुरू भेटले नसते, तर या काला अशोक नावाच्या राजाचं मंगल झालं नसतं. नंतरच्या काळामध्ये महान सम्राट अशोक, ज्याला लोक चंड अशोक म्हणायचे, नंतर ते धम्म अशोक बनले. तर या सम्राट अशोकाला जर मोग्गलीपुत्त तिस्स हे मथुरेचे मोग्गलीपुत्त तिस्स नावाचे भिक्खू गुरुच्या रूपामध्ये, बुद्ध धम्माच्या गुरुच्या रूपामध्ये मोग्गलीपुत्त तिस्स नावाच्या हे जे अर्हत भिक्खू आहे, हे जर सम्राट अशोकांना भेटले नसते, तर सम्राट अशोकांनी हा भारत, हा जम्बूद्वीप, सोन्याचा भारत निर्माण केला नसता. म्हणून मोग्गलीपुत्त तिस्स हे जर सम्राट अशोकाला भेटले नसते, तर सम्राट अशोकाचं मंगल झालं नसतं, ते बुद्ध धम्माकडे आले नसते. सम्राट अशोकाच्या नंतर आणखी एक राजा होऊन गेला, ज्याचं नाव आहे मिलिंद राजा. या मिलिंद राजाला, या ग्रीक मिनॅडर मिलिंद राजाला जर नागसेन नावाचा भिक्खू भेटला नसता विद्वान, तर मिलिंद राजाचं मंगल झालं नसतं, त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला नसता. या मिलिंद राजाच्या नंतर एक राजा होऊन गेला, ज्याचं नाव आहे, ज्यांनी बुद्धाची पहिली मूर्ती सिक्क्यांवर, सोन्याच्या शिक्क्यांवर निर्माण केली. जगामध्ये बुद्धाची पहिली मूर्ती निर्माण केली मथुरा आणि गांधार या ठिकाणी एकाच वेळी. तर त्या सम्राट कनिष्क, या बौद्ध सम्राट कनिष्क राजांना जर बौद्ध धम्म दीक्षा गुरुच्या रूपामध्ये अश्वघोष नावाचे भिक्खू आणि वसुमित्र नावाचे बौद्ध भिक्खू जर सम्राट कनिष्काला भेटले नसते, तर सम्राट कनिष्काचंही मंगल झालं नसतं. या सम्राट कनिष्काच्या नंतर दानशील सूर्य राजा होता, त्याचं नाव होतं बौद्ध सम्राट हर्षवर्धन. या हर्षवर्धनाला जर दिवाकर मित्र, म्हणजे सम्राट हर्षवर्धनाचे जे धम्मदीक्षा गुरु आहे ते दिवाकर मित्र नावाचे अर्हत भिक्खू, जर सम्राट हर्षवर्धन राजाला जर दिवाकर मित्र नावाचे अर्हत भिक्खू भेटले नसते, तर सम्राट हर्षवर्धनाचं मंगल झालं नसतं. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध धम्माचा बौद्ध लेण्या आहे, बौद्ध गुफा, ज्यांचं खोदकाम जे सातवाहन नागराजे, बौद्ध राजे यांनी केलेलं आहे. तर या सातवाहन राजांच्या काळामध्ये नागार्जुन आणि असंग नावाचे भिक्खू होऊन गेले विद्वान. तर हे सातवाहन बौद्ध नागराजांना, म्हणजे सातवाहन बौद्ध नागराजे किंवा बौद्ध सम्राट, या सातवाहन बौद्ध नागराजांना जर नागार्जुन नावाचे किंवा असंग नावाचे भिक्खू भेटले नसते, तर या राजांचं मंगल झालं नसतं. आपल्याला माहित आहे बुद्धा नंतरच्या काळामध्ये ज्यांनी वल्लभी विद्यापीठ गुजरातला निर्माण केलं आणि सोमनाथ मंदिराची जी पायाभरणी आहे, जे सोमनाथ मंदिर, जे प्राचीन महाविहार होतं, जे प्राचीन बुद्ध विहार होतं सोमनाथ, तर हे सोमनाथ बुद्ध विहार बांधणारे जे बौद्ध राजे होते ते मैत्रक बौद्ध राजवंश. मैत्रक बौद्ध राजवंश, या मैत्रक बौद्ध राजवंशाचा जो राजा आहे शिलादित्य आणि परम भट्टारक यांनी वल्लभी विद्यापीठ गुजरातला बांधलं होतं, नालंदा तक्षशिला सारखं. तर त्या काळामध्ये वल्लभी गुजरातला शांतीदेव नावाचे भिक्खू, हे शांतीदेव नावाचे भिक्खू जर या मैत्रक बौद्ध राजवंशांना मिळाले नसते, तर त्यांनाही बुद्ध धम्माचा मार्ग मिळाला नसता. आणि म्हणून सम्राट, आपण आणखी एक नाव घेऊया, सम्राट जयचंद. काही लोक त्यांना गद्दार जयचंद्र म्हणतात, परंतु सम्राट जयचंद गद्दार जयचंद नव्हता, तो बौद्ध राजा होता. त्याची जी दादी होती कुमारदेवी, महाराणी कुमारदेवी, ही महाराणी कुमारदेवी उर्वेला बोधगयाची होती, नंतर तिला वाराणसीला दिलं होतं गहडवाल वंशामध्ये. तर ही महाराणी कुमारदेवी ही जी बौद्ध राणी होती, या महाराणी कुमारदेवीने सारनाथला 9 मजल्याचं धम्मचक्र जीन महाविहार बांधलं होतं. त्या विहाराचे अवशेष आजही तुम्हाला सारनाथला पाहायला भेटते. तर ही महाराणी कुमारदेवीचा जो म्हणजे त्याची दादी होती कुमारदेवी महाराणी. तर ह्या सम्राट जयचंद हा गद्दार जयचंद नव्हता, देशद्रोही जयचंद नव्हता, तर सम्राट जयचंद हा बौद्ध राजा होता. सम्राट जयचंदाला काही लोकांनी गद्दार जयचंद केलाय, परंतु सम्राट जयचंद हा गहडवाल वंशाचा. तर सम्राट जयचंदाचा जो बौद्ध धम्म दीक्षा गुरु आहे, ज्यांना
म्हणजे सम्राट जयचंदाला बौद्ध धम्मदीक्षा दिली, ते त्यांचे गुरु झाले ते म्हणजे जगनमित्रानंद नावाचे बंगाली बौद्ध भिक्खू होते. लक्षात घ्या, सम्राट जयचंद जो गद्दार जयचंद्र म्हणतात, पण तो बौद्ध राजा असल्यामुळे त्यांना बदनाम करण्यात आलं. तर या सम्राट जयचंदाला बुद्ध धम्माची दीक्षा देणारे जे भिक्खू होते त्यांचं नाव होतं जगनमित्रानंद. हे बंगाली भिक्खू होते, तर त्यांनी सम्राट जयचंदांना दीक्षा दिली. म्हणून गुरुचं किती महत्व असतं हे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून मी जेवढ्या काही बौद्ध राजांची नावं घेतलेली आहे, किंवा मग महामहिंद्र आणि संघमित्रा जर श्रीलंकेला गेले नसते तर श्रीलंकेचा जो राजा होता त्यावेळी देवानाम पियतीस आणि त्याची जी भाभी होती अनुला देवी, तर यांनाही बौद्ध धम्म मिळाला नसता जर महामहिंद्र आणि संघमित्रा नावाचे गुरु भिक्खुनी आणि भिक्खू जर श्रीलंकेला, आणि सोन उत्तर नावाचे भिक्खू जर ब्रह्मदेश स्वर्णभूमीला गेले नसते तर हे देश बुद्धिस्ट झाले नसते. किंवा चायना देशामध्ये मातंग काश्यप नावाचा भिक्खू आणि बोधी धर्मन नावाचा भिक्खू जर चायना देशामध्ये गेला नसता तर त्या ठिकाणी आज मार्शल कराटे आर्ट नसता. तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की बोधी धम्म हा पल्लव बौद्ध राजवंशाचा होता, तो कांचीवरमचा होता आणि तो पल्लव बौद्ध राजवंशाचा तो राजाचा सुपुत्र होता. तर असा बोधी धर्म आणि काश्यप मातंग नावाचे भिक्खू जर चायना देशामध्ये गेले नसते आणि त्या चायना देशातल्या राजांना मिळाले नसते तर चायना देश आज बुद्धिस्ट नसता. म्हणून जगभरामध्ये धम्म दीक्षा गुरुची खूप गरज असते. आणि त्याचप्रमाणे या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु म्हणजे बौद्ध धम्म दीक्षा गुरु कोण आहे? चंद्रमणी महातेरो भिक्खू. परंतु त्यांचे 3 गुरु होते. आपल्याला माहित आहे सर्वात श्रेष्ठ गुरु ते बुद्ध, कबीर आणि ज्योतिबा फुले. आपण म्हणू की बाबासाहेबांना पहिल्यांदा गुरु म्हणून कोण भेटले, तर पहिल्यांदा जर त्यांच्या घरामध्ये जर पाहिलं तर पहिल्यांदा त्यांना, आता ह्या 3ही गुरु मानलं, बुद्ध, कबीर आणि फुले यांना गुरु जरी बाबासाहेबांनी मानलं तरी पण या तिघांनाही बाबासाहेबांनी पाहिलेलं अजिबात नव्हतं. तिघांनाही पाहिलेलं. आपण जर विचार केला तर बाबासाहेबांच्या घरी पहिल्यांदा कबीरपंथी रामजी बाबा असल्यामुळे त्यांची गुरुच्या रूपात पहिल्यांदा त्यांना कबीराचीच ओळख झाली. पाहितो म्हटलं तर त्यांच्या लहानपणामध्ये कबीरपंथी वातावरण त्यांच्या घरातलं होतं. आणि नंतर केळुस्कर गुरुजीचं पुस्तक हातात पडलं, मग ते बुद्धाकडे वळले. आणि ज्योतिबा फुलेंचे त्यांनी काही पुस्तकं वाचली होती. आणि म्हणून लक्षात घ्या, बाबासाहेबांनी सर्वोच्च गुरु बुद्धालाच मानलेला आहे. लक्षात घ्या, जीवनामध्ये तिघांनाही गुरु मानलेला आहे पण सर्वोच्च स्थानी बुद्धालाच मानलेला आहे. या तिघांनाही पाहिलेलं नव्हतं पण या तिघांचंही काम समतावादीच काम होतं आणि ते काम बाबासाहेबांनी पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून जाता जाता की बाबासाहेबांचे हे जरी 3 आध्यात्मिक गुरु असले परंतु बाबासाहेबांना बौद्ध धम्म दीक्षा घेण्याकरता सुद्धा गुरुची आवश्यकता लागली होती. आणि म्हणून त्यावेळी 7 भिक्खू उपस्थित होते ज्यांच्या हस्ते बाबासाहेबांना ते संघाला शरण गेले नाही असं अजिबात नाही. बाबासाहेबांनी भिक्खू संघाला सुद्धा धम्मदीक्षेमध्ये उपस्थित ठेवलेलं होतं. बाबासाहेबांना सुद्धा भिक्खू संघाविषयी आदर होता आणि म्हणून बाबासाहेबांनी जी बौद्ध धम्म दीक्षा घेतली ती गुरु चंद्रमणी महातेरो भिक्खू. तर आज गुरु चंद्रमणी महातेरो भिक्खू जे बाबासाहेबाला गुरुच्या रूपामध्ये भेटले आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्याकडूनच बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. त्या गुरु चंद्रमणी महातेरो भंतेजींचा आज जन्मदिवस आहे, जयंती दिवस आहे. दुसरी गोष्ट, या गुरु चंद्रमणी भंतेजींचे जे काही गुरुबंधू होते ज्ञानेश्वर महातेरो, ज्यांचं सध्या कुशीनगरला, म्हणजे जसं कुशीनगर हे जे ठिकाण आहे, कुशीनगर जगविख्यात करण्याचं किंवा त्याला उजेडात आणण्याचं काम गुरु चंद्रमणी महातेरोंची जी समाधी आहे ते तुम्हाला कुशीनगरला पाहायला भेटते. बाबासाहेबांचा म्हणजे गुरु चंद्रमणी महातेरोनं बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा तिथे बसवलेला आहे. तुम्ही कुशीनगरला गेले जिथं गुरु चंद्रमणीची समाधी आहे तिथेच बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा गुरु चंद्रमणीनं त्या ठिकाणी केलेला आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबाला बोधिसत्व ही पदवी 6व्या धम्मसंगीतीमध्ये ब्रह्मदेशला प्राप्त झाली होती. परंतु औपचारिकरित्या बोधिसत्व हे जो शब्द आहे पहिल्यांदा गुरु चंद्रमणी महातेरो या भिक्खूनेच बाबासाहेबांना पहिल्यांदा औपचारिक म्हणून बाबासाहेबांना बोधिसत्व
हे मोजक्या लोकांनाच माहित आहे की बोधिसत्व हे संबोधन पहिल्यांदा चंद्रमणी भंतेजीनंच बाबासाहेबाला दिलेलं आहे. परंतु नंतर ते 1954ला 6व्या धम्मसंगीतीमध्ये ब्रह्मदेशामध्ये ते जगजाहीर विद्वान भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये बहाल झालेलं होतं. आणि म्हणून बोधिसत्व असं संबोधन करणारे हे गुरु चंद्रमणी महातेरो यांचा जयंती दिवस आहे. या जयंती दिवसाच्या निमित्तानं आयुष्यमान या रमेशजी निंबाळकर या निंबाळकर परिवारांनी आज या यवतमाळ या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि या ठिकाणी मी छोटीशी धम्मदेसना म्हणून तुम्हाला हा गुरु चंद्रमणी महास्थवीर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी सगळ्यांना सदिच्छा करतो. आपल्या जीवनामध्ये गुरुचं, शास्त्रांचं, मार्गदाताचं किती महत्व असतं. आपले माता पिता सुद्धा हे आपले गुरुच आहे. पंडितांच्या सेवना म्हणजे पंडित जनांची, सुज्ञ जनांची, विद्वान जनाची संगती करा आणि म्हणून चांगल्या लोकांची संगती करा. सतसंग तारे कुसंग बोरे. चांगल्या गुरु करा, चांगली संगती करा, चांगल्या पंडित जनांच्या, सुज्ञ जनांच्या, विद्वान जनांच्या संगतीमध्ये राहिल्यानं माणसाचं मंगल होत असतं. वाईट मित्रांची संगत ही दुःखदायक असते. म्हणजे खराब मित्रांची संगत ही दुःख देणारी असते. म्हणून चांगल्या मित्रांची संगत करा आणि जगामध्ये बुद्धासारखा मित्र, कल्याण मित्र, बुद्धासारखा कल्याण मित्र आणि बुद्धासारखा गुरु, बुद्धासारखा कल्याण मित्र जगामध्ये होऊ शकत नाही. म्हणून अशा कल्याण मित्र बुद्धाचे उपासक बना, अनुयायी बना, आचरणशील बौद्ध बना. असंच मला आजच्या या निमित्तानं सांगायचं आहे. या ठिकाणी मी थांबतो. माझ्या धम्मवाणीला विराम देतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. वंदन करतो.